एक उत्तम व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ता अभिनेता म्हणून नाना पाटेकर कायमच ओळखले जातात. नानांनी आजवर अनेक मराठी, हिंदी, साऊथ सिनेमांमध्ये अभिनय केलाय. त्यांचा अभिनय, भारदस्त आवाज याची भुरळ आजही प्रेक्षकांना पडलेली आहे. पडद्यावरचे नाना जरी आपल्या अगदी जवळचे असले तरी त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे लाईमलाईट पासून दूर आहे. ते पहिल्यांदाच याबद्दल लल्लन टॉप या चॅनलला मुलाखत देताना व्यक्त झालेत. त्यांची बायको नीलकांती यांच्याबद्दल त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. नाना म्हणाले, माझी आणि तिची भेट जात न पूछो साधू की या नाटकावेळी झाली. ती नाटकात काम करायची. ती बँकेत अधिकारी होती. आम्हाला एका शोचे 50 रुपये मिळायचे आणि तिला 2,500 रुपये बँकेत पगार होता. मी 15-20 शो केले तर 750 रुपये मिळायचे. पूर्ण महिना 30 शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरीही 1500च मिळायचे. तिने मला म्हटलं की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळे मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. त्यावेळी माहीत नव्हतं यशस्वी होऊ शकेन की नाही. सचिन पिळगावकर यांच्याबरोबर नीलकांती यांनी एका चित्रपटात काम केलंय, पण त्यानंतर त्यांनी चित्रपट केले नाहीत. याबद्दल नाना म्हणाले, मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा राहायचो, ते तिघे एकत्र राहायचे, मी एकटाच वेगळा राहत होतो. नाना पाटेकर व नीलकांती यांचं लग्न अवघ्या 750 रुपयात झालं होतं. इतकंच नाही तर ते पुण्याला हनीमूनला सुद्धा गेले होते. नीलकांती यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं, त्यासाठी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला. त्यावेळी त्यांनी नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यामुळेच नाना या क्षेत्रात करिअर करू शकले. नाना आणि नीलकांती यांना मल्हार नावाचा मुलगा आहे. तो नानांबरोबर नामा फाउंडेशनची कामं करतो. मल्हारने द लिटिल गॉडफादर या चित्रपटात एक लहानशी भूमिका केली होती. राम गोपाल वर्मा यांच्या द अटॅक्स ऑफ 26/11 चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा त्यांनी सांभाळली होती. नाना पाटेकर यांच्या अब तक 56 या चित्रपटाच्या सिक्वेलसाठीही त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तुम्हाला नाना पाटेकरांचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.